गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विणेरे करंजडी मतदारसंघात 100% काटेकी टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या मतदारसंघात मंत्र्यांचा मुलगा उमेदवार म्हणून रिंगणात उतरू शकतो अशी माहिती आज समोर आली आहे। स्थानिक नेतृत्वाने या पार्श्वभूमीवर आपला ठाम विश्वास व्यक्त केलाय। समोर कोणताही विरोधक असो, आम्ही त्याला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही। या मतदारसंघात जर विकास गोगावले निवडणूक लढणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो। त्यांनी इथे येऊन लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यावा। आम्ही जनतेच्या कौलाचा आदर करू। मात्र या मतदारसंघातील जनता शून्य आहे आणि ती आमच्या पाठीशी ठाम उभी आहे। मी गेली 4 वर्ष या मतदारसंघात ग्राउंड लेवलवर काम केलंय। या मतदारसंघातील प्रत्येक गाव, प्रत्येक घरात मी पोहोचलोय। आई झोलाई देवी, जर्नी देवी आणि जाग माता देवीचा आशीर्वाद आमच्यावर आहे। त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित मानतो। स्थानिक पातळीवर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। मंत्र्यांचा मुलगा खराच उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का आणि त्यावर जनतेची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे आणि तसं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे। कसं वाटते ही निवडणूक तुम्हाला? किती सोपी आहे? काटेकी टक्कर होईल का एखादी निवडणूक मारून याल? विणेरे म्हणजे करंजडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या निवडणूक जी होणार आहे ती 100% काटेकी टक्कर होईल। कारण की समोरचा जो उमेदवार आहे हा आमच्या माहितीनुसार, आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो। त्यामुळं ह्या ठिकाणी तो जर उभा राहिला ती नक्कीच काटेकी टक्कर होईल। परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी 100% जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणीही विरोधक असू दे त्याला आम्ही पाडल्याशिवाय ह्या ठिकाणी राहणार नाही आहोत। तोच कशावर तुम्ही धरून जाताय मागापासून? आम्ही त्यालाच गृहीत धरलंय कारण की स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची जी काही अनेक लोक असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील। आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचं असेल तर चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे। आणि जर त्यांनी निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात। ह्या मतदारसंघात त्यांनी यावं, निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे। तुमचं चॅलेंज आहे तर 100% कोणाला? विकास गोगावले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की त्यांनी विणेरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी, लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आम्हाला विरोधात जे काही करायचे ते ह्या मतदारसंघात येऊन करावं। कारण की मी 4 वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे विटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा। जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू, जनतेचा जो कौल असेल तो आम्ही स्वीकारू। परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय शून्य आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील। आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझरडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतंय। म्हणजे विकास गोगावलेला तुम्ही डायरेक्टली ओपनली चॅलेंजच देत आहे? चॅलेंज म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या विश्वासावर त्यांना सांगतोय की तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढून जिंकून दाखवा। कारण की ह्या मतदारसंघात आम्ही काम केलंय, ग्राउंड लेवलला काम केलंय। मतदारसंघातलं असं कुठलं घर नाही, अशी कुठली वाडी नाही, असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये सोमनाथ ओझरडे गेला नाही, त्या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही। प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये सोमनाथ ओझरडे पोहोचलाय आणि ते जे काही पोहोचले ते वडिलांच्या मेहरबानीवरती आहे आणि आम्ही पोहोचलो की हे वैयक्तिक स्वरूपात गेलेलो आहोत। त्यामुळं त्यांनी या मतदारसंघात उभं राहण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आम्हाला हरकत नाही, त्यांनी उभं राहावं। परंतु ह्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला सगळं दिसेल। आम्ही जनतेच्या विश्वासावर सांगतोय, जनता आमच्या पाठीशी आहे। आई झोलाई देवीचा आशीर्वाद आहे, आई जर्नी देवीचा आशीर्वाद आहे, जागमातेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लालबागच्या आशीर्वादी आम्ही या सगळ्या निवडणुका आजपर्यंत जे मानामाने वाटले, मी ग्रामपंचायत शेगावची निवडणूक लढवली, एकदा जिंकून आलो, एकदा बिनविरोध आलो, जे जे आमच्या मनाला वाटलंय ते आजपर्यंत घडत गेलंय आणि चांगलंच घडतंय। आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघात आम्ही 100% विजयी होऊ। नुसते विजय होऊ नये, खूप चांगल्या फरकाने विजयी होऊ। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।